अंबर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशीम नाती। दूर देशी तो पोरणी जावा, माय इथे अंगाई गाते। साठी गेली काठी साठी, पाणी पित्याच्या डोळा येते। येशील केव्हा परतून बाळा, मनी अनामिक काहुर उठत। वाट पिलाची पाहत आहे, एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट। हॅलो दीदी, हे बघ, मी जे सांगते ते नीट शांतपणे ऐक, कारण फक्त तूच समजून घेऊ शकतेस मला। हा बोल दीदी, इथे मी आणि मयूर लग्न करत आहोत। बाबांची अवस्था त्या बबनमुळेच झाली, त्याला याची किंमत मोजावीच लागणार आहे। नाही सर, तू असं काहीही वागणार नाहीस। ती सोनल जाईल आज मुंबईला परत, मग समजा विषय संपला। नाही, सोनल जाईल मुंबईला आपल्या घरी, पण छाया बिचारी एकटीच राहणार नाही इथं। आणि औषधींचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही? अहो मॅडम, औषधं मेडिसिन्स ह्या सगळ्या गोष्टींना एकदम सपोर्टिंग येतो। मुळात असे कॅन्सर पेशंट आहेत, त्यामुळे ना त्यामुळे काय डॉक्टर? अगं पण मयूरचं आत्ताच लग्न झालं ना, सोनल कसं लग्न करणार त्याच्याशी? आई, मला काहीच कळत नाहीये, नेमकं सोनलचं तिकडे काय चाललंय ते। आणि मध्येच फोन कट झाला। कट झाला नसेल, तिने केला असेल। तिचं लग्न झालं असं नाही ना म्हणाली ती? नाही, करणार म्हणाले। नाही, मग आपल्याला तिला थांबवायला हवं, काहीतरी करायला हवं आपल्याला। ही पोरगी काय करून बसेल काही सांगता येत नाही ग। तुझ्या बाबांना कळलं तर? हे बघ, तुला मयूरच्या गावचा पत्ता माहितीये ना? आपण दोघी जाऊ आणि सोनलला घेऊन येऊ। चल आई, जरा शांत राहा, शांत डोक्याने विचार करू काय करायचं ते। ही पोरगी डोकं शांत ठेवू देईल तर ना? आई, मी एक काम करते, मी एकटीच जाते मयूरच्या गावी, कारण मयूरच्या गावी जाऊन एक दिवसात परत येता येणार नाही। एक दिवस झाला आणि एक दिवस याला, असे 2 दिवस तरी जातील। आणि बाबांना काय सांगशील तू? आई, मी एकटीच जाते आणि सोनलला घेऊन येते। आई, काही काळजी करू नको, मी आहे ना? ही पोरगी मुंबईहून आली, त्यात आपल्या चिरंजीवांचं लग्न छायाबरोबर झालं। काय करावं काय सुचना झालंय। चिरंजीवांचा काहीतरी विचार करायलाच पाहिजे। हे चिरंजीवांकडनं आधी मला कळलं असतं ना, तर काहीतरी मार्ग काढता आला असता। सांगितले असेल तर ना, आपल्या डोक्यात नाही राहिलं। आपला आजारपणाचं डोंगच अंगावर आलं म्हणायचं, त्याला काय काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे। मार्ग बी कसा? आपल्या बाजूनी, पण समधे सुखी राहायला पाहिजे। बिचारी छाया, काय होणार तिच्या आयुष्याचं? आणि ती सोनल तशी, काय होणार आमच्या चिरंजीवाचं? लय मोठा गोताड होऊन बसलाय बा।
हे आजारपणाचं ढोंगणं स्वतःच्या अंगावरच आलं म्हणायचं. बघूयात आता छायातून सोनलतून चिरंजीवचं काय करायचं, पण जे काय करायचं आहे ते आपल्या मनाला पटेल तसंच केलं पाहिजे, एवढं महत्वाचं बा. एकरी काम घरट काय चुकलं आमचं? आमच्याच दोन्ही मुलींच्या बाबतीत असं का घडलं? तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आम्ही त्यांना. आणि ज्या दिवसाची प्रत्येक आई वाट बघते तो दिवस माझ्या नशिबी कधी येईल? थोरली मुलगी म्हणून कोमलचं लग्न करावं तर कोमलचं हे असं. ज्या मुलावर तिचं प्रेम आहे त्या मुलाच्या घरच्यांनाच आपण आई होणार नाही हे सांगून बसली ती. आता तिचं लग्न होणं कसं शक्य आहे? आणि सोनलचं काही वेगळंच. इतके दिवस एका मुलावर प्रेम करत होती. आई म्हणून नाही पण मैत्रीण म्हणून तरी मला तिने सांगायचं. पण नाही, दोघींचाही आईवर विश्वासच नाही. वडिलांवरच जास्ती प्रेम आहे. वडीलच जास्ती जवळचे. बाबा लवकर परत या. हो हो. बाबा आय एम सॉरी, माझं चुकलं. मी जरा जास्तच बोलले तुम्हाला, मला माफ करा प्लीज. वेडी ग माझी सोनल. अगं माझा राग नाहीये तुमच्यावर. माझ्या मुलींवर पूर्ण विश्वास आहे. त्या काहीही चुकीचं वागणार नाही त्याची खात्री आहे मला. किंबहुना आमचे संस्कारच त्यांना तसं वागू देणार नाही. हो बाबा, तुमच्या संस्कारामुळेच तर आज आम्ही आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. अहो, रोज डायबेटीसच्या गोळ्या घ्यायला विसरू नका हा. अगं आता डायबिटीसच्या गोळ्यांची काहीही गरज नाहीये, कारण माझ्या आयुष्यातला सगळा गोडवा मी इथेच सोडून चाललोय. अहो, असं काहीतरी बोलू नका हा. असं काहीतरी बोललात ना तर जाऊ देणार नाही मी तुम्हाला. थांबवून घेईन. त्याचा आता काहीही उपयोग होणार नाही, कारण ऑफिसने सगळं काही मॅनेज केलेलं आहे, सगळं ठरलेलं आहे. गंमत केली हो. तुम्ही काही काळजी करू नका. निश्चिंत मनाने जा आणि कामावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करा. आणि 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 लवकर परत या. पाहिलं पोरीनो, तुमच्या आईचा माझ्यावर किती जीव आहे तो. आम्हाला माहित नाही असं वाटतंय तुम्हाला? आई बाबांचं एकमेकांवर किती प्रेम आहे ना. खरंच आपल्या माणसाला ओळखायला कधी कधी एक क्षणही पुरेसा असतो, नाहीतर आयुष्यही पुरत नाही. काय ग सोनल, अगं कसला विचार करतेस? कुठे हरवली आहेस? काही नाही बाबा, विल मिस यू. हो. चला आता, आपल्याला उशीर होतोय. आणि आपल्या लेकींसाठी शॉपिंग करत बसू नका रोज. इथे भारतात सगळं मिळतं, नाही तर अख्खं जग घेऊन याल इकडे. अरे किती बोलते ही बाई. हं? आता जाताय ना, नाही ऐकायला लागणार हा माझी बडबड तुम्हाला. नाही नाही, माझं चुकलंच. काय चुकलं? काय विशाखा, तुझ्या या बडबडीची मला इतकी सवय झाली आहे ना, ती रेकॉर्डच करून न्यायला हवी मला तिकडे. नाहीतर मला तिथे घर खायला उठेल. करा, चेष्टा करा माझी. आता जर तुम्ही असंच बोलत बसलात ना तर त्या प्लेनच्या पायलटचा फोन येईल. बर, जातो मी. अहो, किती वेळ सांगितलं जातो म्हणूनही. येतो म्हणावं. त्याने काय होतं? त्याने जाणारा माणूस लवकर परत येतो. एक सांगू, जाणाऱ्या माणसाला ना एकदा नीट डोळे भरून पाहून घ्यावं. त्याने काय होईल? म्हणजे तो परत येईपर्यंत त्याच्या गोड आठवणींवर आपल्याला जगता येतं.
चला. बाबा काय ग? लवकर परत या, कारण आय मिस यू. इन्स्पेक्टर साहेब, एकदा मला माझ्या समीरला भेटायचंय हो. हे कोण आहेत? हे एवढे गयावया करतायत म्हणजे समीरचा बाप म्हणजे वडील असणार. हो इन्स्पेक्टर साहेब, हो मी बाप आहे, त्याचा बाप आहे. पण मी तुम्हाला खात्रीला सांगतो, माझा मुलगा कोणी नाही हो, कोणी नाही. त्याला तसा अजिबात अपराध केलेला नाहीये. माझा मुलगा खून करू शकत नाही हो. इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्या पुढे हात जोडतो, माझा मुलगा कोणी नाही. हे बघा साहेब, तुम्ही रडू नका. तुम्हाला समीरला भेटायचं आहे ना? मी करतो ना काहीतरी. काय या खाकी वर्दीच्या आत देखील एक वडिलांचं मन दडलंय. समीरला भेटायचं आहे ना? ओके. अरे शिंदे, त्या समीरला घेऊन ये. ओके. बाबा, समीर बाबा, मी खून नाही केला हो. अरे समीर, मला माहिती आहे. अरे माझं मनच मला सांगतंय ना, तू कोणी असू शकत नाहीस रे. बाबा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? होय रे, होय. थँक्स बाबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवलात. जगाने मला खुनी म्हटलं तरी चालेल, पण माझ्या घरच्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. एक रिकाम घरट ॲडव्होकेट जयश्री, आपण कोर्टाकडे 1 आठवड्याची मुदत मागितली होती. येस मिलॉर्ड, मी आज कोर्टासमोर सगळे पुरावे सादर करणार आहे.
तत्पूर्वी मला माझ्या अशिलाशी आणि मिस्टर सरपोतदारांशी काही चर्चा करायची. परमिशन ग्रांटेड. मी मिस्टर सरपोतदारांना विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची विनंती करते. सरपोतदार हाजीर हो. समीर, तुम्ही सरपोतदारांना किती दिवसांपासून ओळखता? ओळखण्याचं दूरच, मी त्यांना यापूर्वी कधी पाहिलं देखील नव्हतं. पण तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही सरपोतदारांवर खुनी हल्ला केलाय. तुम्ही म्हणजे तुमच्या माणसांनी. हो, त्या माणसाला मी आतापर्यंत पाहिलं नाही, त्याला ओळखत नाही, तर माझी माणसं पाठवून त्यावर मी का खुनी हल्ला करेन? आणि तुम्ही म्हणता की माझी माणसं, ती माणसं कोण आहेत मला दाखवा ना. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. ज्या माणसांनी सरपोतदारांवर खुनी हल्ला केला त्यापैकी एकाही माणसाला आपल्या पोलिसांनी अटक केलेली नाहीये. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत? थँक्यू. आपलं नाव समीर गोडबोले? हो. काय करता आपण? मी अमेरिकेत खाजगी कंपनीमध्ये जॉबला आहे. मग तुम्ही इंडियात कधी आला? इंडियात मी 2-3 वर्षात एकदा तरी येऊन जातो. हा, तुम्ही आईवडिलांना एकुलते एक आहात ना? हो. जी तुमची कंपनी आहे अमेरिकेतली, ती भारतामध्ये सुद्धा मोठमोठे टॉवर्स बनवते? इंडियातच काय, वर्ल्डमध्ये ते टॉवर्स बांधतात. आणि इंडियामध्येही काही त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. आणि त्याचीच फाईल सरपोतदारांकडे होती, बरोबर? नाही, मला याबद्दल काही कल्पना नाही. मी ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर तिकडे काम करतो. प्रत्येक कामासाठी तिकडे वेगवेगळं डिपार्टमेंट आहे आणि ती माणसं आपापलं काम करत असतात साहेब. यस, म्हणजे धमकावून का होईना, पैसे देऊन का होईना, खून करून का होईना, ती कामं तुमची कंपनी करून घेत असते. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. या गोष्टींचा मिस्टर समीर गोडबोलेंशी काहीही संबंध नाहीये. मिस्टर समीर, तुम्हाला सगळं माहिती आहे, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तुमची फाईल, तुमच्या कंपनीची फाईल सरपोतदारांकडे होती हे तुम्हाला माहिती होतं. सरपोतदार हे बीएमसी मध्ये ऑफिसर आहेत हे तुम्हाला माहिती होतं आणि त्यांच्या सहीखेरीज तुमच्या कंपनीला टॉवर बांधता येणार नाही हेही तुम्हाला माहिती होतं. आणि सरपोतदारांनी फाईलवर शेरा मारला होता की ज्या जमिनीवर तुम्हाला टॉवर उभा करायचा आहे ती मुलांच्या खेळाची जमीन आहे. मग तुम्ही त्यांना पैशाची लालूच दाखवलीत, धमकी देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. मिस्टर सरपोतदार हे कामाशी प्रामाणिक होते, एकनिष्ठ होते आणि तुमचं काम ते सहजासहजी करत नव्हते. म्हणून तुमच्या कंपनीने तुमच्या करवी त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि तोही तुम्ही करायचा प्रयत्न केला कारण तुम्हाला प्रमोशन हवं होतं. दॅट्स ऑल मिलॉट. छान छान गोष्ट रचली. गोष्ट नाही, हे सत्य आहे आणि त्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. मिलॉर्ड, मी मिस्टर सरपोतदारांना काही प्रश्न विचारू इच्छिते. परमिशन ग्रांटेड. तर आपण सरपोतदार? सचिन श्रीकांत सरपोतदार नाव माझं. तुम्हीच मिस्टर समीर गोडबोले यांच्या विरुद्ध फिर्याद नोंदवली आहे ना? होय. तुम्ही समीर गोडबोले यांना ओळखता? चांगलाच, 2दा भेटलोय मी यांना. नाही, हा माणूस खोटं बोलतोय. ऑर्डर ऑर्डर. समीर आणि तुमची भेट कुठे झाली? हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये? होय, हॉटेलमध्येच भेटलोय मी यांना 2दा. कशासाठी? कशासाठी?
आता यांनी इतकं काय सांगितलं? पहिल्या वेळी कशासाठी बोलवलं आणि दुसऱ्या वेळी कशासाठी बोलवलं? सांगतो. या गोडबोलीने पहिल्यांदा मला फाईलवर साईन करण्यासाठी पैशाची लालूच दाखवली आणि दुसऱ्या वेळी मी साईन करणार नाही म्हटल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली या गोडबोलीने. हीच या माणसाची खरी ओळख, त्याचा खरा चेहरा. म्हणून मी कोर्टाला विनंती करतो की आरोपी समीरला जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. नाही जयसाहेब, नाही नाही जयसाहेब, नाही नाही. या माणसाला माझ्या मुलाविरुद्ध कुभांड रचले हो. माझा मुलगा निर्दोष आहे. हा खोटं बोलतोय, खोटं बोलतोय. माझा मुलगा निर्दोष आहे. माझा मुलगा निर्दोष. ऑर्डर ऑर्डर. काय होतं तुम्हाला बाबा? बाबा बाबा डॉक्टर, त्यांनी माझ्या आयुष्यात जे काही केलं ते मी शब्दात देखील मांडू शकत नाही. आणि त्याचा हिशोब द्यायचं जरी ठरवलं ना तरी मला दुसरा जन्म घ्यावा लागेल आणि दुसरा जन्मही मला ह्याच आई वडिलांच्या पोटी मिळावा असं वाटतंय. अगं तू नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतेस. विशाखा, काय झालंय नक्की मला सांग बघू. तुला आपल्या मुलींची शपथ आहे? नाही, आधी सुटली मला शपथ. मला तुमच्यापासून काही लपवायचं नाहीये हो. अगं विशाखा, लवकर सांग, माझा जीव इथे टांगणीला लागलाय. आपली सोनल त्या मुलाच्या गावी गेली आहे. काय?